हा प्रशांत कोरटकर तेलंगणामधील काँग्रेसच्या एका नेत्याकडे लपून होता. त्याला वाचवण्याचं काम काँग्रेसनंच केलं असा गंभीर आरोप भाजप आमदार परिणय फुके यांनी केला. तेलंगणात काँग्रेस नेत्याच्या घरात कोरटकरला अटक केली असं फुके म्हणाले. तर विजय अंकलम या काँग्रेस नेत्याच्या घरी प्रशांत कोरटकर होता असा दावा भाजप आमदार राम कदमांनी केला. त्यांच्या या आरोपांवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर देखील दिलंय. पाहूया. तेलंगणामध्ये ते काँग्रेसच्या एका नेत्याकडे लपून होते आणि यामागे निश्चितच कोरटकरला वाचवण्याचा प्रयत्न काँग्रेसच करत होती हे स्पष्ट झालेलं आहे. आणि कुठेतरी कोरटकरला या प्रकारचं काहीतरी वक्तव्य करून कोरटकरबद्दल मला असं वाटतं की काहीतरी आपण दिशाभूल करतोय. या कोरटकरवरती कडक से कडक कारवाई होणार. तर परिणय फुके यांनी एक मोठा दावा केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की तेलंगणामध्ये कोरटकर काँग्रेसच्या एका नेत्याच्या घरी लपून होता. काँग्रेसने कोरटकरला वाचवण्याचं काम केलं. त्याचं सर्टिफिकेट घेऊन यावं जर परिणय फुकेकडे असतील तर. तो कुठल्या पदावर होता, कोण होता, कुठल्या कधी त्याची नियुक्ती काँग्रेसमध्ये झाली, प्राथमिक कधी सदस्य झाला. म्हणजे आपलं पाप झाकण्यासाठी काँग्रेसवर टीका करायची आणि पाप लपवायचा. आणि तुमचं तोंड ज्यावेळेस कोरटकरावर उघडत नाही तर तुम्ही काय काँग्रेस नेत्याचं नाव घेताय. वडेट्टीवार असतील, काँग्रेसचे नेते असतील, त्यांचे चेहरे आता पूर्णपणे पडलेत. त्यांचं सगळं पितळ उघडं पडलंय. तो तेलंगणामध्ये विजय अंकलम या काँग्रेसच्या नेत्याच्या घरी सापडतो. काय रहस्य आहे? आता काय बोलणार काँग्रेसवाले? तर त्याच्यामुळे त्यांनी स्वतःहून काँग्रेस पक्षानं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेची माफी मागावी आणि हे मान्य करावं की प्रशांत कोरटकरचा करता करविता हा काँग्रेस पक्ष आहे. कोरटकरच्या अटकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही विधानसभेतून काँग्रेसला टोला लगावला. आता कोरटकर पकडलं. त्या कोरटकरला कुठे पकडलं? कुठे लपून बसला होता? तेलंगणामध्ये. आता कोणाच्या घरी तुम्ही सांगताय, मी सांगणं योग्य दिसत नाही. पण कोण त्याला आश्रय देऊन बसला होता जरा बघा ना नाना भाऊ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.